30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार कोणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका. राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार. जरांगेंचं उपोषण म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट. स्वतःला त्रास करून घेत असल्यास जरांगेंना ताब्यात घ्या. गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. जरांगे भावनिक वातावरण तयार करत असल्याचा आरोप. जरांगेंचं आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचं अज्ञान. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी. हाकेंचा हल्लाबोल. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सीएनजी दरवाढीचा फटका. नाशिकमध्ये ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरातही सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2 वाढ. आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील. महिन्याभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल. पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन. राज्य सरकारनं वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात. वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल. जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शहरात बकरी ईद साजरी. मीरा रोड, गोरेगाव, घाटकोपरमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात. ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून सत्तेत आलेलं सरकार कुर्बानीला विरोध करतंय. संजय राऊत यांचा हल्लाबोल. राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे टोकावून बघावं. शिरसाटांचं प्रत्युत्तर. विधान परिषद निवडणुकीत मवियामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून स्थानिक नेतृत्वाकडे एबी फॉर्म रवाना. सोलापूर, यवतमाळसह 8 जागांसाठी काँग्रेसकडून एबी फॉर्मचं वाटप. ठाण्यात बहुजन विकास आघाडीची भाजप नेत्यांसोबत खलबतं. विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत. शिवसेनेकडून क्षितिश ठाकूर यांच्या नावाचा विचार असतानाच भाजप राजीव पाटील यांच्या पाठीशी असल्याची चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहिती दिली. फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार सध्या दिल्लीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची घेतली भेट. राष्ट्रकुल संसदीय मंडळासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. भाजपमध्ये मोठा फेरबदल. 4 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले. पंजाबमध्ये केवलसिंह ढिल्लो, दिल्लीत हर्ष मल्होत्रा, त्रिपुरात अभिषेक देबरॉय तर हरियाणात अर्चना गुप्ता यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती. सिद्धरामय्यांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. डीके शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार. हायकमांडच्या आदेशाचं पालन केलं. राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया. नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी लष्कर आणि वायुदलाची मदत. 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी थेट भारतीय लष्कर आणि वायुदलाची मदत घेतली जाणार. दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत निर्णय. तेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई. मुंबईहून आणलेली 1,22,00,000 रोकड जप्त. अमरावतीच्या विजय गुप्ताला अटक. आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू.